सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब. फक्त हे प्लॅस्टिक ज्या सिस्टीमने बनवलं ना, त्या सिस्टीमलाही असेच टोमणे मारा. मुळशी पॅटर्न मधला प्रचंड गाजलेला संवाद. सिस्टीमने मनावर घेतलं की प्लॅस्टिकचं काय होतं हे मुळशी पॅटर्नच्या शेवटी बघायला मिळालं. पण सगळे नवे जुने सॉफ्ट ड्रिंक संपवून प्रत्येक टपरीवर टिकलेल्या स्टिंग नावाच्या प्लॅस्टिकचाही सिस्टीमनेच बाजार उठवायला घेतलाय. आधी थेट दिल्लीतून आलेले आदेश, त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेली चर्चा आणि तुकाराम मुंडेंच्या एंट्रीनंतर शाळेपासून 500 मीटर अंतरावर स्टिंगच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निघालेले आदेश, यामुळे स्टिंगचा रितसर बाजार उठलाय. पण विषय फक्त शाळेच्या पोरांपुरता राहिलेला नाही. स्टिंग मुंडे पॅटर्न मध्ये सापडलंय. कसं तेच सांगतो. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. पनीर, खवा, पेढे, पान मसाला, तळलेले पदार्थ, गुटखा आणि रक्तपेढ्या. तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासन विभागाचं आयुक्तपद स्वीकारल्यानंतर प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ट्रॅक डाऊन केली. अहो शेठ, चायनीजवाला राईस प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही, कंटेनर मधून पॅक करून देतोय. अजून काय पाहिजे? मुंडेंचा सगळ्यात खुंखार दणका कुठं बसला असेल तर गुटखावाल्यांना. डायरेक्ट टपऱ्या बंद. स्मडीत मागू, आपल्या ओळखीचं आहे, आपल्याला नाही देणार तर कुणाला देणार असलेला आडच नाहीत. थेट टपरीच बंद. पण लोकांच्या तोंडात जसा गुटख्याचा तोबरा असायचा तशीच एक बाटली पण असते. 20 रुपयात मिळणारी, बारीक किक देणारी, कप सिरप सारखी लागणारी, स्टिंग नावाने हिट असलेली, निळ्या आणि गुलाबी रंगातली. भारतात एनर्जी ड्रिंकचं मार्केट प्रचंड मोठं आहे. 2008 मध्ये पेप्सिकोने सोबी नावाचं एक एनर्जी ड्रिंक आणलं. पण मार्केटमध्ये टिकून राहण्याची एनर्जी काय त्याच्यात नव्हती. हे जमलं रेडबुल आणि मॉन्स्टरला. 100-150 रुपयाला मिळणारे यांच्या एनर्जी ड्रिंकचे कॅन हे कित्येक लोकांसाठी लक्झरी होते. हिट विषय, पण एका ठराविक क्लास पुरता. पण पेप्सिकोने या मार्केटवरचं आपलं लक्ष कायम ठेवलं. त्यांनी 2002 साली व्हिएतनाममध्ये स्टिंग लॉन्च केलं. 2017 मध्ये ते भारतात आणलं. भारताच्या मार्केटमध्ये एंट्री करताना त्यांनी आपली स्ट्रॅटेजी दोनदा बदलली. अगदी सुरुवातीला स्टिंग कॅन मध्ये मिळायचं, किंमत होती 50 रुपये. त्यानंतर स्टिंग बाटलीत मिळायला लागलं. 250 मिलीलिटर साठी किंमत 20 रुपये फक्त. आधी स्टिंगने रेडबुल, मॉन्स्टर या कॉम्पिटिटर्सला कल्टी दिली आणि नंतर पेप्सी, कोक, माझा, लिम्का, फ्रुटी यांचं मार्केट काढलं. मुळशी पॅटर्नचा रावल्या म्हणला होताच, ओझाला पाठ नाही गणेश शेठ, डोकं लावायचं. बघता बघता स्टिंग इतकं हिट होत गेलं की सध्याच्या घडीला स्टिंगकडे भारताच्या एनर्जी ड्रिंक मार्केटमधला 90% शेअर आहे. चहाच्या टपरीवर, पानाच्या ठेल्यावर आणि शेठ चेष्टा नाही, मेडिकलमध्ये पण स्टिंग मिळतं. स्टिंगच्या गिराईक कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त भरणा आहे तो 13 ते 19 वयोगटातल्या पोरापोरींचा, थोडक्यात शाळकरी मुलांचा. याचं कारण सुद्धा सिंपल आहे. पहिली गोष्ट किंमत, 20 रुपयात एक बाटली येते. दुसरी गोष्ट चव, गोड आहे, फिजी आहे. तिसरी गोष्ट किक, पिल्यावर माणूस डुलत चालत नाही, डोकं धरत नाही, उलट तरतरी येते. त्याचं कारण आहे चौथी गोष्ट कंटेंट. त्या 20 रुपयाच्या बाटलीतला कंटेंट पर 100 मिलीलिटर साठी 28 कॅलरीज, 7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, टोटल शुगर 6.8 ग्रॅम, ॲडेड शुगर्स 6.8 ग्रॅम, सोडियम 32 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन B3 1.4 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन B6 0.13 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन B12 0.15 मिलीग्रॅम, झिरो प्रोटीन्स, असं सगळं बाटलीवर लिहिलेलं असतंय. यातल्या कॅफेन आणि शुगरमुळे तरतरी आल्यासारखं वाटतं. या दोन गोष्टी तात्पुरता फटीक घालवतात आणि पिणारा प्रत्येक चौकात टिकायची भाषा करतो. पण हा कॅफेन आणि शुगरचा डोस उतरला की थकवा येतो. मग परत एक बाटली, परत थकवा, ही सायकल रिपीट. स्टिंगच्या बाटलीच्या मागे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, गरोदर महिला, लहान मुलं आणि ज्यांना कॅफेनची ॲलर्जी आहे त्यांनी स्टिंग पिऊ नये. पण या स्टिंगने शाळकरी पोरांमध्येच खतरनाक मार्केट तयार केलं. होते कसं, पोरांना 20 रुपयात कोल्ड्रिंक प्यायला मिळतं, ज्याला चव आहे, थोडासा हाय आहे. हे 20 रुपये पोरांना पॉकेट मनी म्हणून मिळतात. 20 रुपये सहज साठवले जातात. मग शाळा, क्लास सुटण्यापासून जायच्या आधीपर्यंत आणि अर्थात बाईच्या बड्डेला खतरनाक फील यायला स्टिंग आहेच. पण मेन मुद्दा असा आहे की फक्त स्टिंग नाही तर सगळीच एनर्जी ड्रिंक टप्प्यात आली आहेत. कारण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI ने एक नोटीस इश्यू केली आहे. रेडबुल, पेप्सिकोचं ॲड्रेनलाईन रश, रिलायन्सचं कॅम्पा गोल्ड बूस्ट, हेल एनर्जी, कोका कोलाचं बॅकिंग असलेलं मॉन्स्टर एनर्जी आणि स्टिंग या एनर्जी ड्रिंक्सला ही नोटीस पाठवण्यात आली. हे ब्रँड्स
मिस ब्रँडिंग आणि मिसलिडिंग करत असल्याचा आरोप होत असल्यानं ही नोटीस पाठवण्यात आली. FSSAI ने आणखी एक मोठा बॉम्ब टाकलाय. त्यांचं म्हणणं आहे, भारतात एनर्जी ड्रिंक या प्रॉडक्टचे कुठलेच स्टँडर्ड्स ठरवण्यात आलेले नाहीत, पण या कंपन्या स्वतःच्या सॉफ्ट ड्रिंकला एनर्जी ड्रिंक हे नाव लावतात. तुमच्या अंगात शक्ती येईल, फोकस वाढेल, मन आणि मेंदूला चालना मिळेल, हे शक्तिवर्धक पेय आहे अशी वाटेल ती जाहिरात करतात. याबद्दलच आता खुलासा करायला लावलाय. मुळात विषय कुठं समजून यायला पाहिजे, तर स्टिंगच्या लेबलमध्ये लिहिलंय याच्यात व्हिटॅमिन B12 आहे. आमच्या ऑफिसमधलं एक पोरग B12 कमी झाल्यामुळं त्याचा हेअरफॉल वाढला, गोष्टी विसरायला लागला, नाक दाबून गडी रोज 2 अंडी खातोय, 6 इंजेक्शनचा कोर्स करतोय, तरी B12 वाढेना. एवढा महत्वाचा घटक कोण 20 रुपयात विकल का? पण स्टिंगवाले म्हणतात 3 व्हिटॅमिन आहेत. लोक पण पितात, फुल खुशनुमा पॅटर्न. आता व्हिटॅमिन असतील सुद्धा, पण त्याचा इंटेक स्टिंग मधून होत असेल तर तुमच्या शरीराची सिस्टीम तुटत जाणार, हे नक्की. एका बाजूने दिल्लीतून चाव्या आवळल्या आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने सुद्धा महत्वाचे आदेश दिलेत. पावसाळी अधिवेशनामध्ये श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग बद्दल प्रश्न उपस्थित केले. नियमात बसत असेल तरी याची विक्री शाळकरी मुलांना करू नये, स्टिंग दारूपेक्षा घातक आहे अशी मागणी केली. तर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ऊर्जा देण्याच्या नावाखाली शाळा परिसरात अशा ड्रिंक्सची विक्री होते, फ्लेवर पानाच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री होते, याची चौकशी करावी अशी मागणी केली. यावर बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शाळा परिसरात स्टिंग विक्री होते हे मान्य आहे असं म्हणत शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग विक्रीवर आता बंदी असेल असं घोषित केलं. त्यामुळे शाळांच्या आजूबाजूच्या टपऱ्या, मेडिकल, किराणा मालाची दुकानं आणि एकूणच स्टिंग विक्रेते आता टप्प्यात आलेत. कारण जेव्हा झिरवाळ यांनी हा आदेश दिला तेव्हाच विधान भवनात तुकाराम मुंडेंची एंट्री झाल्याच्या बातम्या आल्या. मुंडे यांच्या अंतर्गत तपासणी सुरू आहे असंही झिरवाळ यांनी सांगितलं आणि स्टिंग आता मुंडे बॅटनमध्ये आल्याच्या चर्चांनी जोर धरला. थोडक्यात स्टिंग पिणाऱ्यांचा आभाळा जो वाकले, जे गुलाबी द्रव्य त्यांना मरेपर्यंत एखाद्या दागिन्यासारखं मिरवायचं होतं, त्याला आपला घाशा गुंडाळावा लागू शकतो. कारण विषय फक्त शाळेच्या परिसरात विक्रीवर बंदी एवढाच नाहीये. FSSAI ने खोट्या जाहिरातींना टार्गेट केलंय. रेड बुल गिव्स यू विंग्स अशी जाहिरात करणाऱ्या रेड बुलला लोकांनी पंख मिळत नाही म्हणून कोर्टात खेचल्याची बातमी तुम्ही लय आधी वाचली असेल. ती फेक न्यूज होती. रेड बुल पिऊन एनर्जी वाढते, फोकस वाढतो, क्षमता वाढते असा क्लेम केल्यामुळेच रेड बुल लटकलं होतं. आता त्याच पट्ट्यात स्टिंग सापडले. प्रत्येक टपरीवर टिकलेलं स्टिंग.